तारळीच्या प्रकल्पग्रस्तांना तसेच तालुक्यातील लोकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पूर्वीच्या दिलेल्या साठ्याप्रमाणेच पाणी दिले पाहिजे, अन्यथा सध्या चालू असणारे काम बंद पाडले जाईल, असा इशारा डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. दिनांक 5 मे रोजी तारळी धरणाच्या जागी येऊन आंदोलन करणार आहोत, असा इशाराही यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितला. त्याचप्रमाणे यावेळी बोलताना देवराज पाटील म्हणाले की धरणाच्या पायथ्याशी सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे सदरचे काम बंद करावे. यावेळी अजितराव पाटील चिखलीकर, देवराजदादा पाटील यांनी आपली मनोगती व्यक्त केली. काय मुद्दे होते आणि एकूण बैठकीतून काय निर्णय घेण्यात आला? अदानी पंप स्टोरेज प्रोजेक्ट याला आम्ही सुरुवातीपासूनचाच लोकांचा विरोध आहे. तो विरोध दोन प्रकारचा विरोध आहे. एक जो विरोध आहे तो या गावांच्या मध्ये हा प्रोजेक्ट होणार, म्हणजे ज्या गावांच्या जमिनी यामध्ये जाणार, ज्या गावामध्ये यांचे बाकीचे जे काही यंत्र आहे ते फिरणार किंवा त्यांची कॉलनी होणार, अशी कळंबे किंवा डपोळवाडीसारखी गाव आहेत, यांना बाधित व्हावं लागणार. त्यांचा प्रश्न आहे यामधून तयार झालेला आहे. दुसरा प्रश्न जो तयार झालेला आहे की हे धरण तयार होणं आणि त्यात पाणी साठणं हे ज्यांच्या विस्थापनामुळं झालं, त्या धरणग्रस्तांना सुद्धा लाभक्षेत्रात पुनर्वसित केलेलं आहे की ज्यांच्यामुळं पाणी तयार झालं त्यांच्या शेतीला अजूनही पाणी मिळालेलं नाही. म्हणजे त्यांना मिळण्याच्या पूर्वीच हे पाणी पळवलं जाणार आहे. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की ज्यांच्यासाठी धरण बांधलं, म्हणजे तो कराड तालुका असेल, पाटण तालुका असेल, तो खटाव असेल, मान असेल, काही प्रमाणात कोरेगाव तालुक्यातला काही भाग असेल, हे जे सगळे भाग आहेत या भागाला पाणी देण्यासाठी, बारमाही पाणी देण्यासाठी हे धरण बांधलं. आणि मग हे धरण बांधत असताना त्याचं पाणी काही गृहीत धरलं की इतकं पाणी यांना सगळ्यांना लागलं पाहिजे, इतका बाबा ऊस, इतकी द्राक्ष, इतकं काहीतरी सोयाबीन, इतकं भुईमूग, असं वेगळी पिकं किती तयार होतील. आणखीन या लोकांना मुंबईला हमाली करायला जावं लागू नये, इथल्या इथं समृद्ध समाज तयार होईल या दृष्टीनं हे धरण बांधलं. सगळी धरणं बांधली तशी हे धरण बांधलं. आज जी बैठक झाली त्यामध्ये एकूण काय निर्णय घेण्यात आला? आज जी बैठक झाली आत्ता त्यामध्ये एकूण काय निर्णय? तर हे धरण बांधलेलं असताना त्याचा संपूर्ण हेतूला मारक अशा पद्धतीनं पाणी पळवणारं हा प्रोजेक्ट आहे. आणि या प्रोजेक्टमुळे आजची बैठक यासाठी होती की या प्रोजेक्टमुळे ज्यांच्या जमिनी बागायतीच्या जिरायती होण्याचे धोका निर्माण झालेला आहे, ज्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद होण्याचा धोका निर्माण झालेला आहे, ती मंडळी आज सगळी जमली होती. या संपूर्ण तारळीकाडची आणि त्याच्या पुढच्या काही गावांची, मसूरपर्यंतच्या त्याच्या पलीकडच्या. आणि आमच्या लक्षात असं आलं की पिण्याच्या पाण्यासाठी अभ्यासातून आमच्या लक्षात आलं आणि शेतीच्या पाण्यासाठी नंतर लिफ्ट ज्या केलेल्या आहेत, म्हणजे एकतर सरकारच्या पाईपलाईनमधनं पाणी जाणारं पाणी किंवा पाटातून जाणारं पाणी आणि लिफ्ट करून ज्यांना पाणी स्वतःच्या शेतीला घेतलेलं आहे, लिफ्ट इरिगेशन योजना करून, यांचं जे सगळं पाणी आहे हेच पाणी हे खलास होणार आहे. यांना पाणी शिल्लक राहत नाही असा निष्कर्ष त्यामधून आल्यामुळं आजपर्यंतच्यापेक्षा जास्त गंभीर, आजपर्यंत सुद्धा लढत होते, आम्ही सुद्धा मेळावे घेतले होते, परंतु आताची नवीन माहिती जी समोर आलेली आहे ती जास्त गंभीर आहे. याचा अर्थ प्यायला पाणी मिळणार नाही, लिफ्ट इरिगेशन योजनांना पाणी मिळणार नाही आणि बाकीचं उरलेल्या शेताला पाटाचं पण मिळणार नाही. अशा पद्धतीनं एक इमर्जन्सी परिस्थिती ज्याला म्हणतो आपण, तातडीची गंभीर परिस्थिती. त्यामुळं सगळ्या लिफ्ट इरिगेशन योजनांचे जे प्रमुख मंडळी आहेत, त्यांच्या ज्या बॉड्या आहेत निवडून आलेल्या, त्यांच्या कार्यकर्त्यांची ही बैठक होती की ज्या योगे आम्ही नष्ट होणार नाही, आमचं हे धरण आहे आणि आमच्या धरणातून आमचा विकास आम्ही केलेला आहे, त्यासाठीच धरण होतं
आणि आमच्या इथं वाळवंट करून घेणार नाही आम्ही, म्हणून ही माणसं जमलेली होती. आणि मग याने असं ठरवलेलं आहे की आम्ही जी धरणातून उठवून आमच्या बाजूला बसवलेली माणसं ती आणि वरची डोंगरावरची माणसं या सगळ्यांची एकजूट करून आम्ही आता त्या धरणावर जाणार आणि कलेक्टरने आणि कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी जाग्यावर तिथं आलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे आणि आम्हाला सांगितलं पाहिजे की हे बदलणार आहे की नाही, आणि बदलणार नसाल तर आम्ही हे होऊ देणार नाही. या पद्धतीचा एक शेंडी तुटोक ना किंवा पारंबी अशा पद्धतीचा संघर्ष करण्याचा निर्णय झालेला आहे. आणि 5 मेला हे याची शिंग फुंकलं जाणार आहे. 5 मेला याची सुरुवात होणार आहे आणि ती त्या ठिकाणी धरणाजवळच होणार आहे. काम बंद पाडलं जाणार आहे. या पद्धतीनं आजचा निर्णय झालेला आहे. चालू आहे त्या प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये जनतेपर्यंत हा आवाज उठवला. तसं पहिलं सुरुवातीला ज्यावेळेला प्रोजेक्टच्या संदर्भात संघर्ष झाला त्यावेळेला डॉक्टर साहेब आपण त्यावेळेला जी पहिली सुनावणी झाली धरणावर त्यावेळेला सुद्धा आपण वरती धरणाच्या आंबळे या मला वाटते कळंबे या ठिकाणी सुद्धा आपण पहिल्यांदा सर्वजण गेलो. पण वास्तविक पाहता डॉक्टर साहेब आपण जो शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंतच्या कार्यकालामध्ये लढा देत आहे आम्ही सर्वजण आपल्याबरोबर. पण तसं बघितलं परवासुद्धा कलेक्टर ऑफिसला आपण निवेदन द्यायला गेला. मी काही कामानिमित्त बाहेर होतो. परंतु तसं बघितलं सरकारच्या जी सहकार्याची भूमिका आपल्याकडे या महाराष्ट्र सरकारच्या शासनाची जी भूमिका आहे ती भूमिका सहकार्य करण्याची आपल्याला नाही. आज जर या धरणाची पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 5.85 टीएमसी असणारं धरण डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून त्या धरणामध्ये असताना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला. अजूनही खऱ्या अर्थानं त्या लोकांना जमिनी मिळतात. काही जणांच्या जमिनी राहिल्यात अजूनही वाटत चालू आहे. आणि या सर्व बाबीचा विचार करता डॉक्टर साहेबांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाला काही प्रमाणात न्याय मिळाला. परंतु या अदानी प्रोजेक्टमध्ये आपण सर्वांनी जागृत होऊन त्या ठिकाणी लढा दिला पाहिजे. कारण 5.85 टीएमसी असणारं धरण त्यामध्ये 1.85 हे आपल्या विभागाला आहे. मग पाटण विभाग, साताराचा काही भाग, कराड तालुका, टेंबू अशापर्यंत हा विभाग आहे, मसूर भाग असेल. आणि उरलेलं 4 टीएमसीचं वाटप हे खटाव मान साईडला झालेली मला मिळालेली माहितीच आहे. पण या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर हे सर्व वाटप जर पूर्वी झालं असेल तर अदानीला पाणी या धरणातून द्यायचं होतं हा सगळ्यात महत्त्वाचा. आणि एवढा आवाज एवढा संघर्ष होऊन सुद्धा आता तिथं काम फुल स्पीडनं चालू. म्हणजे सरकार त्याच्या पाठीशी आहे, शासन त्याच्या पाठीशी आहे. कुठल्याही बाबतीमध्ये डॉक्टर साहेब आपण पुण्यालाही मिटिंग घेतली. तांबे साहेबांनी मला सांगितलं की ते अधिकाऱ्यांनी सांगितले की ते काम आम्ही थांबवायला तिथं सूचना देतो. काही काम थांबवलं, काम फुल स्पीडनं चालू आहे. आज त्या धरणग्रहांच्या जमिनीला त्यांची तब्येत आपल्या भागामध्ये झाली. तुमच्या आमच्या जमिनी चोरे, पाली, वडगाव, शिरगाव या लोकांच्या जमिनी त्या ठिकाणी गेल्या. परंतु आज आपण जर बघितलं तर ही परिस्थिती भविष्यामध्ये अतिशय भयानक होणार आहे. आज तुम्हाला माहीत असेल नसेल मला माहीत नाही, परंतु लिकेजच्या पाण्यावर त्या ठिकाणी हा उन्हाळा निघत होता. आज मध्यंतरी आम्ही थोडा आवाज उठवला, अधिकाऱ्यांना बोललो 100 क्युसेक्सनं पाणी आपल्या तारळी धरणाला सोड, तारळी नदीला सोड. पण 300 क्युसेक्सनं पाणी पाईपद्वारे खटाव मानला जातं. म्हणजे आपण तुम्ही जे म्हणला पाणीदार आमदार यांचं तिथं योगदान काय नाही, पण फोटो काढायला हे पहिल्यांदा पहिले आमदार तिथं. आज या धरणासाठी जे काही प्रयत्न स्वर्गीय अजितदादा असतील, आदरणीय पवारसाहेब असतील यांच्या माध्यमातून या धरणाला निधी उपलब्ध झाला. माजी मंत्री बाळासाहेब पाटील साहेबांचे प्रयत्न असतील, खासदार श्रीनिवास पाटील साहेबांचे प्रयत्न. परंतु हे करत असताना शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवलं पाहिजे, शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळाले पाहिजे ही भूमिका या धरणाच्या माध्यमातून आहे. परंतु आज या धरणावर जर कोण येऊन बिझनेस धंदा करत असेल आणि धंदा करणाऱ्याला जर ही शासन पाठिंबा देत असेल तर तुम्हाला आम्हाला जागृत होऊन या ठिकाणी आवाज. हे करत असताना आदरणीय डॉक्टर पाटीलकर साहेब या संदर्भामध्ये अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहूया. भविष्यामध्ये लढा संघर्षाचा जोरात झाला तरी चालेल, परंतु हा प्रोजेक्ट हाणून पाडला गेला पाहिजे. आज तुम्ही आता उद्या कुणी यातलं जाऊन तिथं काय परिस्थिती जाऊन बघा.
आता तुम्हाला दिसतंय, पण थोडे 1-2 वर्षांचा हा प्रोजेक्ट सुरू झाला तर आपल्या तारळी नदीला पाणी राहणार नाही. आणि जर पाणी तारळी नदीला नाही राहिलं तर खालच्या गावांचं उपासमारी किंवा त्या ठिकाणी म्हणजे ज्या पद्धतीनं 2004 पूर्वीची परिस्थिती होती, बापू तुम्ही म्हणला की नदीला जानेवारी फेब्रुवारी नंतर डबरं जेसीबीने काढल्याशिवाय पाणी मिळत नाही. ही वस्तू इथे तुम्ही असाल, आम्ही असो, इंदोली असो, वडगाव असेल, हिंगणोळे असेल, शिरगाव, सगळ्या गावांनी आपण भोगले. तर ह्या परिस्थितीमध्ये जर सर्वांनी आपण ज्या त्या ठिकाणी राहिले पाहिजे. आज या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा साहेबांनी, आदरणीय डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन मिटिंग लावल्या. पालीमध्ये 1-2 मिटिंग झाल्या, प्रतिसाद मिळाला. काही प्रमाणात आम्ही लोकांना सांगतो की उपस्थित राहा. तुमच्यापर्यंत जो लोकांच्यापर्यंत ही या प्रोजेक्टचं महत्त्व गेलं पाहिजे. हा प्रोजेक्ट इथं व्हावा का न व्हावा याच्या संदर्भात लोकांच्या जनजागृती झाली पाहिजे, आणि तरच या ठिकाणी हा या प्रोजेक्टला आळा बसेल. आणि त्याच अनुषंगाने आपण सर्वांनी भविष्यामध्ये पावलं उचलूया. आज डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मीटिंग होत असताना आपल्याला सखोल असं मार्गदर्शन करतील. मला या ठिकाणी तांबे साहेब असतील, आमचे पहिलवान संजय भक्तांनी सांगितलं आज मीटिंग